मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं की न्यूज नंतर येईल. ओके, तुम्हाला विश्वास बसत नसेल तर जाऊन चेकआउट करा माझ्या ग्रुपला. मी ते तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवण्याचा प्रयत्न करतो की मी केव्हा सांगितलंय की युद्धाची जी न्यूज आहे ती नंतर येईल. पोझिशनिंग आधी झालेली असते, मोठे प्लेयर्स ऑलरेडी गेम करून बसलेले असतात आणि मग या गोष्टी घडतात. तर ही नक्कीच वाईट न्यूज आहे. अनसर्टनिटी जगाला परवडणारी नाही आहे. पण मोठे प्लेयर्स आपल्याकडे काही फुटप्रिंट सोडून जातात का ते बघायचंय. तर मी इथे तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवतोय. मंडेचा स्क्रीनशॉट आहे. ओके, मंडेच्या दिवशी आपण त्या ठिकाणी टाकलं होतं की मार्केटमध्ये जी पण काही न्यूज आली ती वॉर रिलेटेड जी न्यूज आहे, लोक सांगत होते की जी न्यूज आहे म्हणजे जे मार्केट पडते ते कशा संदर्भात पडते, ट्रम्पचे काही अनसर्टनिटी आहे, काही रिझल्ट चांगले नाही आले, काही हे नाही आलं ते नाही आलं, काही स्लो डाऊन आहे किंवा अजून काही गोष्टी एफस्टीनच्या फाईल आहे. मी तुम्हाला क्लिअरली सांगत होतो ही जी कंडिशन आहे ही वॉर लाईक सिच्युएशन आहे. तर मंडेला मी दिलेलं आहे, न्यूज नंतर येईल सांगितलं होतं आणि पोझिशनिंग जी आहे ती त्याच पद्धतीने निगेटिव्ह निगेटिव्ह होताना दिसलेली आहे. तर तुम्ही बघू शकत असाल युद्ध ऍक्च्युअल सुरू झालेलं आहे आणि मोठा कार्यक्रम झालाय. काही स्टेटमेंट्स आपल्या ट्रम्प साहेबांकडून येत आहेत, काही इराणकडून येत आहेत. त्यांनी काही लोकांना मारलेलं आहे, ह्यांनी काही लोकांना मारलेले, हे चालू राहणार आहे. हे युद्धाची जी परिस्थिती आहे ती जगाला परवडणारी नाहीये. पण इन बिटवीन हे करत असताना जे मोठी लोक आहेत ते कशा पद्धतीने पोझिशनिंग करतात ते आपल्याला बघणं फार इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही बघू शकाल डेटा कशा पद्धतीचा आलाय तो आपल्याला बघायचा आहे आणि उद्या काय होऊ शकतं त्याबद्दल आपण चर्चा करणार आहे. ओके, तर मित्रांनो, काल परवापासूनच त्यांनी पोझिशनिंग जी आहे ती त्यांचं बनवणं काम चालू केलं होतं. थोडेसे पॉझिटिव्ह पण झाले होते, पण ते तिथून पुन्हा त्या ठिकाणी बदललेले आहेत. बघा, तुम्ही बघू शकत असाल वरच्या लेवलला मार्केट गेलं होतं 24 तारखेसाठीचा डेटा, म्हणजे 23 तारखेला एंडला ज्यावेळी ते ऍडवायझरी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जारी केली, त्या ऍडवायझरी मध्ये क्लिअर कट सांगितलं होतं की जे पण भारतीय आहेत त्यांनी भारतीयांनी आपलं जे आहे इंडिया तिथं यायचंय आणि इराणमधून सगळ्यांनी तिथून बाहेर पडायचंय. ओके, तर बघा तुम्ही इथे 4,36,000च्या पोझिशन्स 2,67,000 वरून गेल्या. हळूहळू त्या पोझिशन्स वाढत होत्या. निगेटिव्ह साईडचं जे काम आहे ते त्या ठिकाणी एफआयचं वाढत होतं आणि ज्यावेळी न्यूज येण्याच्या आदल्याच दिवशी त्यांनी एकदम मोठा गेम केला. 6 लाखाच्या ज्या पोझिशन्स आहेत त्या 8 लाख 8.5 लाखावर आणल्या. एफआयचं गणित आहे ते तुम्हाला बघायला मिळते 5 लाखावरून 5,92,000, म्हणजे ऑलमोस्ट 6 लाखावरती त्या पोझिशन्स त्या आल्या. आणि सगळ्यात महत्वाचं जे प्रॉप डेस्क आहेत, जे जे फार स्मार्ट आणि कॉन्झर्वेटिव्ह असतात, त्यांनी सुद्धा नाटक करून इथे ज्या पोझिशन्स आहेत त्या 2,39,000च्या निगेटिव्ह पोझिशन्स कॅरी करून गेलेल्या आहेत. तर मग तुम्ही म्हणाल न्यूज तर आत्ता आली, मग ह्यांनी असं निगेटिव्ह काम का केलं? तर मित्रांनो, ह्यांना या गोष्टींची कल्पना असते आणि हे पोझिशनिंग तसं करत असतात. ते वारंवार सिद्ध झालेले की मोठे प्लेयर्स रिटेलरला लुटत असतात आणि ही लुटण्याची प्रक्रिया वारंवार 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 चालू असते. राईट, तर उद्या आपल्याला बघणं गरजेचं आहे की उद्या कशा पद्धतीने मार्केट ओपन होईल, काय गोष्टी त्या ठिकाणी वर्कआउट करतील, कुठल्या गोष्टी वर्कआउट नाही करणार. ओके, तर सगळ्यात आधी मार्केटमध्ये ना खूप हेवी शॉर्ट्स त्या ठिकाणी पोझिशन्स आहेत. ओके, आणि मार्केट पण एका लोअर लेवलला आहे. तर आता रिटेलरची पण मर्जी राखण्यासाठी किंवा अशा हिशोबाने रिटेलरला हे करण्यासाठी 25,000चा हा एक बेस समजला जाईल आणि क्लोजिंग ही साधारण 25,000च्या आसपास आपल्याला बघायला मिळू शकते असा माझा अंदाज आहे. ओके, डेटा ओव्हरऑल निगेटिव्ह आहे. आपल्याला झालंय काय, ज्या शॉर्ट पोझिशन्स आहेत ते त्यांना कव्हर करणं फार गरजेचं आहे आणि त्या कव्हर कुठल्या लेवलला होतील ते बघणं फार इम्पॉर्टंट आहे. आता शॉर्ट पोझिशन ज्यावेळी असतात त्यावेळी प्रॉप डेस्क किंवा एफआयज हे ना मार्केटला थोडस निगेटिव्ह साईडला त्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करतात, साईडवेज टू निगेटिव्ह. ओके, म्हणजे एकदम ड्रास्टिक अशी हेवी निगेटिव्ह मुवमेंट नाही येणार, पण निगेटिव्ह त्या ठिकाणी दिसेलच दिसेल. ओके, तर अशा पद्धतीचं हे गणित आहे. उद्या ऑलरेडी हे थोडस डिस्काउंटेड झालेलं असेल युद्धाचं गणित, त्यामुळे जो ऍक्च्युअल फॉल आलाय तो शुक्रवारीच येऊन गेलेला आहे आणि आताही पुढे फॉल येईल तो सस्टेनेबल राहील, म्हणजे निगेटिव्ह डायरेक्शन कॅरी होईल दिवसभर आणि त्या हिशोबाने पोझिशनिंग त्या ठिकाणी बघायला मिळेल. ओके, अशा पद्धतीचा डेटा आहे मित्रांनो.
तुम्हाला ही थॉट प्रोसेस समजणं फार इम्पॉर्टंट आहे की मोठे प्लेयर कशा पद्धतीने गेम करतात, ऑलरेडीच पोझिशनिंग करून ठेवतात आणि हे आपल्याला डेटा ऑलरेडी आपल्याला त्या हिशोबाने थोड्याशा हिंट देतो. ओके, तर अशा पद्धतीचा डेटा आहे. केअरफुली राहा. मोठ्या मुवमेंट ज्या आहेत त्या व्हॉलॅटिलिटी वाढते अशा युद्धाच्या केसेसमध्ये. त्यामुळं क्वांटिटी ह्या कमी ठेवणं फार गरजेचं आहे. क्वांटिटी कमी ठेवून त्या ठिकाणी तुम्ही काम करू शकता. बेटर वे हेच तुम्ही घेऊन जाणं अपेक्षित आहे प्रत्येक वेळी. हेच पोझिशन्स असतील तर फार बेटर प्रोटेक्शन त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतं. तर मित्रांनो, अशा पद्धतीचा डेटा आहे. फार आपण डीप डिस्कशन त्या ठिकाणी करणार नाही. ऑलरेडी लाईव्ह मध्ये आपण डिस्कशन केलेलं आहे याबद्दल. तर थांबूया आजच्या या व्हिडिओमध्ये. असंच प्रेम देत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब ठेवा, लोकांपर्यंत पोहोचवा. थँक्यू. लर्निंग चालू ठेवा. गुड नाईट.